लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा विचार करता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या प्रमाणात जागा कमी झालेल्या आहेत. यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या संदर्भात अद्याप कुठेही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. एका न्यूज चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आपल्या कामगिरीच्या संदर्भात चिंतित दिसत आहे. भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 288 विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ 55 ते 65 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. यापूर्वी भाजपाला 2014 मध्ये 122 जागा तर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे भाजपा आणि अजित पवार यांच्या युतीमुळेच संघ देखील नाराज आहे. यापूर्वी काही निष्कर्षानुसार लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या खराब कामगिरीचे कारण अजित पवार असल्याचं सांगण्यात आलं होतं. याशिवाय संघ आणि भाजपाचे काही कार्यकर्ते देखील या युतीमुळे नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामुळे देखील भाजपाला या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल असं राजकीय वर्तुळात बोललं जाते. निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय नेते देखील दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे. बऱ्याच राजकीय नेत्यांना लोकसभा निवडणुकीत तसा अंदाज आलेला आहे. त्यामुळे भाजपाचे मोठे नेते आता दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर असल्याचं बोललं जाते. यामुळे परिणामी भाजपाच्या वाटेला फक्त 55 ते 65 जागा येतील असं काही राजकीय अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटते? कुणाला जास्त जागा मिळतील? शिंदे, पवार का भाजपा? तसेच या विधानसभा निवडणुकीचं पारडं नेमकं कुणाचं जड असेल? महाविकास आघाडी का महायुती? हे देखील कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.